नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल न्यूज प्लॅटफॉर्मवर. समाज कल्याण भरती 2026 संदर्भात एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही जॉईन करू शकता. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच. यामध्ये तुम्हाला 2026 ते 2012 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नांचा समावेश मिळून जाईल. 16,000पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत, ज्याचा बेनिफिट तुम्हाला हा अपकमिंग एक्झामसाठी होऊ शकतो. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न गमावता आपण थेट नोटीसवर आलेलो आहोत. नोटीस आहे 27 जुलै 2026 ची, म्हणजे 27 तारखेची ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये टायटल सुद्धा तुम्ही पाहू शकता. समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक व सूचना. समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक या संवर्गाची सुधारित अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक 23 जुलै 2026 रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि सदर यादीत नमूद प्रमाणे उमेदवारांनी 31 जुलै 2026 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी 10:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी नोटीस आहे ती जी काही भरती आली होती त्या भरतीच्या संदर्भात आहे. त्या भरतीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि 23/7/2026 ला यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली. आता त्या यादीमध्ये असलेले जे काही उमेदवार आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं आणि त्याच्याच बाबत ही नोटीस होती. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर 31 जुलै 2026 ला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यासोबत आपल्याला काय काय न्यायचं आहे तर सर्व कागदपत्रांची मूळ या ठिकाणी कॉपी न्यायची आहे आणि त्यासोबतच 3 प्रतीत सुद्धा सर्व कागदपत्रे आपल्याला सादर करायची. म्हणजे एक आपलं जे मूळ राहतील ते जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तो सेट आणि त्याच्यानंतर अतिरिक्त आपल्याला 3 सेटच्या झेरॉक्सच्या या ठिकाणी न्यायचे आहे. म्हणजे तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट असेल त्याचे तुम्ही 3 झेरॉक्स काढून वेगवेगळे 3 सेट तयार करून या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. तुमचे मित्र मैत्रिणी यांनी कोणी जर परीक्षा दिलेली असेल तर 23 तारखेचा निकाल पहा. त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 31 जुलैला या ठिकाणी 10:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस 3 झेरॉक्सच्या सेट सोबत. तर ही होती संपूर्ण माहिती. पुन्हा भेटूया आपण अशा एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार.